सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया आपण 3 जूनच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. ओके, तो त्याआधी आपण बघून घेऊया इम्पॉर्टंट डेज कोणते आहेत 2 जूनचे आणि 3 जूनचे. तो इम्पॉर्टंट डेज आहे. तर 2 जूनला काय सेलिब्रेट करण्यात येतो? तेलंगणा फॉर्मेशन डे. ओके, 2 जूनला काय झालेलं होतं? तेलंगणा हा स्टेट फॉर्म झालेला होता. ओके, तेलंगणा फॉर्मेशन डे. तर तेलंगणाचं कॅपिटल काय आहे? हैदराबाद आहे. ऑफिशियल लँग्वेज काय आहे तेलंगणाची? ही तेलुगू आहे. ओके, आणि तिथले जे मेन लँग्वेजेस आहेत ते आहे उर्दू आणि तेलुगू. एरिया किती स्क्वेअर किलोमीटर्स मध्ये पसरलेला आहे, स्प्रेड झालेला आहे? सो 1,12,077 स्क्वेअर किलोमीटर्स मध्ये एरिया तो स्प्रेड झालेला आहे तेलंगणाचा. इस्टॅब्लिश कधी झालेला? इस्टॅब्लिश मध्ये म्हणजे कधी हा तेलंगणा जो आहे तो फॉर्म झालेला, तेलंगणा फॉर्मेशन डे. तर कधी झालेला तो? 2 जूनला तर झालेलाच आहे, पण 2014 मध्ये झालेला आहे. ओके, 2 जून 2014 मध्ये हा तेलंगणा फॉर्म झालेला होता. फर्स्ट चीफ मिनिस्टर कोण होते तेव्हा होते के चंद्रशेखर राव. आणि फर्स्ट गव्हर्नर कोणाला बनवण्यात आलेलं होतं? ESL नरसिम्हन. ओके, ESL नरसिम्हन यांना गव्हर्नर बनवण्यात आलं होतं, फर्स्ट गव्हर्नर. सो आता बघूया 3 जूनचा इम्पॉर्टंट डे. सो 3 जूनचा इम्पॉर्टंट डे कोणता आहे? तो आहे वर्ल्ड बायसिकल डे. तर वर्ल्ड बायसिकल डे आहे तो कधीपासून सेलिब्रेट करण्यात म्हणजे स्टार्ट झालेला होता? कोणत्या वर्षीपासून? तर 2018 पासून वर्ल्ड बायसिकल डे हा सेलिब्रेट करण्यात येतो. तो या वर्षीची थीम म्हणजे 2024 ची जी थीम आहे वर्ल्ड बायसिकल डे ची, ती काय आहे? ती आहे प्रमोटिंग हेल्थ इक्विटी अँड सस्टेनेबिलिटी थ्रू सायकलिंग. तर प्रमोटिंग हेल्थ इक्विटी अँड सस्टेनेबिलिटी थ्रू सायकलिंग ही 2014 ची थीम आहे वर्ल्ड बायसिकल डे ची. सो हे झाले आपले इम्पॉर्टंट डेज कव्हर. 2 जूनला सेलिब्रेट करण्यात येतो काय तेलंगणा फॉर्मेशन डे, आणि 3 जूनला असतो वर्ल्ड बायसिकल डे. सो आता आपण वळूया न्यूज कडे. सो फर्स्ट न्यूज घेऊया आपण. फर्स्ट न्यूज आहे की निम्हन्स आहे त्याला काय मिळालेलं आहे? त्याला अवॉर्ड करण्यात आलेला आहे. नेल्सन मंडेला अवॉर्ड हे प्रदान करण्यात आलेलं आहे. आणि कशा करता ते प्रदान करण्यात आलेलं आहे? हेल्थ प्रमोशन फॉर 2024. तर हेल्थ प्रमोशन करता त्यांना नेल्सन मंडेला अवॉर्ड जो आहे तो अवॉर्ड करण्यात आलेला आहे निम्हन्स यांना. तर निम्हन्स काय आहे ते बघून घेऊया आपण. तर निम्हन्स आहे द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स. तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स हे निम्हन्सचं फुल फॉर्म आहे. लक्षात ठेवा निम्हन्सचं फुल फॉर्म काय आहे. सो तर इन बेंगलुरू यांना अवॉर्ड करण्यात आलेला आहे. नेल्सन मंडेला अवॉर्ड करण्यात आलेला आहे फॉर कशा करता? हेल्थ प्रमोशन फॉर 2024. तर हेल्थ प्रमोशन करता त्यांना अवॉर्ड करण्यात आलेला आहे नेल्सन मंडेला अवॉर्ड. आणि कोणाकडनं करण्यात आलेला आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO कडनं त्यांना तो प्रदान करण्यात आलेला आहे. तर जे इन्स्टिट्यूट आहे, इन्स्टिट्यूट हे काय आहे? कोणाच्या अंडरमध्ये येते? कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये येते इन्स्टिट्यूट? ते येते मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या अंडरमध्ये ते इन्स्टिट्यूट येत असते निम्हन्स. तर ही काय आहे? इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स आहे. ओके, तर निम्हन्सनी काय केलेलं आहे? निम्हन्स हॅज बीन अ फोरफ्रंट म्हणजे पुढाकार घेतलेला आहे कशा करता? ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स कॅम्पेनिंग इनोव्हेशन अप्रोचेस टू रिसर्च एज्युकेशन आणि पेशंट केअर याच्यामध्ये निम्हन्सनी काय केलेलं आहे? फोरफ्रंट घेतलेला आहे. सो it has been instrumental in initiating and implementing avant-garde mental health program address the needs of diverse population. तर जे डायव्हर्स पॉप्युलेशन्स आहे त्यांचे जे नीड्स आहे तर त्या नीड्सला avant-garde जे मेंटल हेल्थ प्रोग्राम्स आहे ते इम्प्लिमेंट केलेले आहे इन्स्ट्रुमेंटली. ओके, त्या निम्हन्सनी. तर नेल्सन मंडेला अवॉर्ड फॉर हेल्थ प्रमोशन
हा कधी इस्टॅब्लिश झालेला होता, इस्टॅब्लिश कोणी केलेला होता, तर WHO ने हा इस्टॅब्लिश केलेला होता 2019 मध्ये. म्हणजे 2019 पासून नेल्सन मंडेला अवॉर्ड फॉर हेल्थ प्रमोशन करता हेल्थ प्रमोशन करता प्रदान करण्यात येतो. तर आणि काय कशाच्या रेकग्निशनमुळे, काय रेकग्निशन करून तो अवॉर्ड जो आहे तो प्रदान करण्यात येतो, तर रेकग्नाइज काय करतो, इंडिव्हिज्युअल्स, इन्स्टिट्यूशन्स, गव्हर्नमेंट अँड नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन ज्यांनी काय केलेलं आहे, कंट्रीब्यूट केलेलं आहे हेल्थ प्रमोशन करता. तर जे इन्स्टिट्यूशन्स आहे, गव्हर्नमेंट आहे, नॉन गव्हर्नमेंटल इन्स्टिट्यूट, ऑर्गनायझेशन ज्यांनी एक रिमार्केबल कंट्रीब्युशन दिलेलं आहे हेल्थ प्रमोशन मध्ये, त्यांना नेल्सन मंडेला अवॉर्ड हा अवॉर्ड करण्यात येतो. ओके, तर ही न्यूज होती आपली फर्स्ट, जी की निहमन्स यांना नेल्सन मंडेला अवॉर्ड हा प्रदान करण्यात आलेला आहे बाय WHO त्यांच्या हेल्थ प्रमोशन करता. सो नेक्स्ट न्यूज बघूया. ओके, तर नेक्स्ट न्यूज आहे अपॉइंटमेंटची. तर कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे बघून घेऊया आपण. ऑटोमेकर स्टेलांटिस, ऑटोमेकर आहे स्टेलांटिस, त्यांनी अपॉइंट केलेला आहे शैलेश हजेला. शैलेश हजेला यांना CEO आणि मॅनेजिंग डायरेक्टर अपॉइंट केलेला आहे ऑफ इंडिया ऑपरेशन्स. तर इंडिया ऑपरेशन्स जे आहे त्यांच्याकरता CEO आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे शैलेश यांना. आणि कोणी अपॉइंट केलेला आहे, ऑटोमेकर आहे स्टेलांटिस यांनी अपॉइंट केलेला आहे. सो हजेला जे आहे त्यांनी कोणाला सक्सीड केलेलं आहे, म्हणजे कोणाच्या जागेवर आता ते वर्क करणार आहेत ऍज अ CEO आणि MD म्हणून, तर आदित्य जयराज. आदित्य जयराज हे आधी MD आणि CEO होते, तर त्यांना रिप्लेस करून आता शैलेश त्यांच्या ज्या पोस्टवर आहे ते वर्क करतील. आदित्य जयराज आहे ते कशामुळे त्यांनी ती पोस्ट हे केलेली आहे, सोडलेली आहे, सो ते US ला रिलोकेट झालेले आहे. ओके, US मध्ये ते रिलोकेट झालेले आहेत, त्या कारणास्तव आता हजेला त्यांना काय करणार आहे, सक्सीड करणार आहे. प्रिव्हियसली हजेला यांनी कुठे कुठे सर्व्हिस दिलेली आहे, कुठे कुठे वर्क केलेलं आहे. सो ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून ग्लोबल पर्चेसिंग अँड सप्लाय चेन फॉर इंडिया अँड एशिया पॅसिफिक रिजन, जे इंडिया आणि एशिया पॅसिफिक रिजन मध्ये जे स्टेलांटिस आहे तिथे त्यांनी ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून सर्व्हिस दिलेली आहे प्रिव्हियसली. ओके, स्टेलांटिस जे आहे हे तर झालं हॅजेला बद्दल. आता बघून घेऊया स्टेलांटिस बद्दल. ते कुठे कुठे ऑपरेशन्स मध्ये आहे, त्याचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स किती आहे, कुठे कुठे. तो स्टेलांटिस ऑपरेट करतात 3 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स. तर ते कुठे कुठे आहे 3 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, एक राजनांदगाव मध्ये आहे, होसूर आणि तिरुवल्लूर. तर या तीन रिजन्स मध्ये काय आहे, मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहे जिथे ते ऑपरेट करतात. सोबतच ICT हब हे कुठे आहे, हैदराबाद मध्ये आहे. सॉफ्टवेअर सेंटर आहे बेंगलुरू मध्ये, आणि दोन R&D सेंटर्स आहे, 2 रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर्स आहे, एक आहे चेन्नई मध्ये आणि दुसरा आहे पुणे मध्ये. ओके, तर असे हे त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, ICT हब आणि R&D सेंटर्स, तर इथे ते आहे ऑपरेट करतात स्टेलांटिस. सो त्यांचा फोकस कुठे आहे, फोकसिंग आहे ऑन मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया ऍज इट इज द ओनली कंट्री वेअर द कंपनी लोकली प्रोड्यूस. त्यांचा फोकस कशावर आहे की मॅन्युफॅक्चर करणे इंडियामध्ये, आणि कंपनी काय लोकली प्रोड्यूस करेल. काय काय प्रोड्यूस करेल, 4 जिप्स नेमप्लेट. तर नॉर्थ अमेरिकेच्या बाहेर स्टेलांटिस काय करत आहे, नॉर्थ अमेरिकेच्या बाहेर म्हणजे काही आपल्या कंट्रीमध्ये एक लोकली मॅन्युफॅक्चरिंग करत आहे ती कंपनी. तर काय ती मॅन्युफॅक्चर करत आहेत, जीप नेमप्लेट, ज्याच्यामध्ये ते रँगलर, कंपास, मेरिडियन आणि ग्रँड चेरोकी. ओके, हे 3 जे आहे, हे 4 जे आहे, रँगलर, कंपास, मेरिडियन आणि ग्रँड चेरोकी, हे आउटसाइड नॉर्थ अमेरिका हे प्रोड्यूस करत आहेत. सोबतच आउटसाइड फ्रान्स, तर फ्रान्सच्या आउटसाइड मध्ये सिट्रोए C5 एअरक्रॉस हे प्रोड्यूस करत आहेत. ओके, सो ही न्यूज होती कशाबद्दल, शैलेश हजेला यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ CEO अँड मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ऑटोमेकर स्टेलांटिस याचं. आणि ते कोणाला सक्सीड करणार आहेत, ते सक्सीड करणार आहेत आदित्य जयराज यांना. सो नेक्स्ट न्यूज बघूया आपण. ओके,
सो नेक्स्ट न्यूज आहे, आरबीआयने पेनलाइज केलेला आहे बँकला, म्हणजे पेनल्टी लावलेली आहे. तर कशा कितीची पेनल्टी लावलेली आहे ते बघूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयने पेनल्टी इम्पोज केलेली आहे एसबीएम बँकवर. जे एसबीएम बँक आहे इंडियामधली त्यांच्यावर एक पेनल्टी लावलेली आहे. कितीची लावलेली आहे? ₹88.70 लाखची पेनल्टी लावलेली आहे. आणि कशा करता लावलेली आहे? जे रेग्युलेटरी नॉर्म्स असतात, त्यांचे रेग्युलरी जे नॉर्म्स असतात त्यांचं त्यांनी पालन नाही केलेलं आहे. जे नॉर्म्स आहे त्यांचं त्या बँकनी, एसबीएम बँकनी, सो म्हणून त्यांना 88.70 लाखची त्यांना पेनल्टी लावलेली आहे, पेनलाइज केलेला आहे आरबीआयने. ओके, सो एसबीएम बँक बद्दल बघूया आपण. हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये. पॅरेंट ऑर्गनायझेशन कोणत्या कोणत्या आहे एसबीएम बँकच्या? त्या आहे एसबीएम बँक मॉरिशियस, एसबीएम बँक होल्डिंग लिमिटेड. ओके, सो फाउंड कधी झालेला आहे? 1 डिसेंबर 2018 मध्ये फाउंड झालेला आहे एसबीएम बँक इंडिया. आणि एमडी सीईओ आहे सिद्धार्थ रथ. ओके, ही जी न्यूज होती ही काय कव्हर केलेलं आहे यांनी, की एसबीएम बँकला पेनल्टी लावलेली आहे आरबीआयने ₹88.70 लाखची. आणि कशामुळे ती लागलेली आहे? काही रेग्युलेटरी नॉर्म्स असतात तर त्यांचं त्यांनी पालन नाही केलेलं आहे, म्हणून त्यांना ती पेनल्टी लागलेली आहे. सो नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे की लीडिंग स्टॉक एक्सचेंज बीएसई लिमिटेड. ओके, जी बीएसई लिमिटेड काय आहे? लीडिंग स्टॉक एक्सचेंज आहे ती. तर त्यांनी एक्विजिशन कंप्लीट केलेलं आहे, त्यांनी एक्वायर केलेलं आहे. तर कशाला एक्वायर केलेलं आहे आणि किती म्हणजे स्टेक्स त्यांचे एक्वायर केलेले आहे? सो कोणाचे स्टेक एक्वायर केलेले आहे? ती काय आहे? एशिया इंडेक्स प्रायव्हेट लिमिटेडची जी S&P डो जोन्स इंडायसेस आहे, एशिया इंडेक्स प्रायव्हेट लिमिटेडची S&P डो जोन्स इंडायसेस आहे, त्याचे जे एंटायर इक्विटी स्टेक्स आहे ते एक्वायर केलेले आहे. त्याचं एक्विजिशन कंप्लीट केलेलं आहे बीएसई लिमिटेडनी. ओके, आणि काय झालेली आहे? ती स्टॉक एक्सचेंज मधली एक होल्ली ओन्ड सबसिडरी झालेली आहे. एआयपीएल म्हणजे एशिया इंडेक्स प्रायव्हेट लिमिटेड. हा काय आहे? हे एक जॉईंट व्हेंचर होतं. कोणाकोणाचं जॉईंट व्हेंचर होतं? कोणाच्या बिटवीन मध्ये होतं? सो S&P DJI म्हणजे S&P डो जोन्स इंडायसेस आणि बीएसई यांच्यामधलं ते जॉईंट व्हेंचर होतं. आणि त्याला बेस्ट नोन म्हणजे कशाने ओळखलं जायचं? कॅल्क्युलेटिंग अँड मेंटेनिंग द पॉप्युलर इंडेक्स सेन्सेक्स. तर जे पॉप्युलर इंडेक्स सेन्सेक्स आहे त्याच्या कॅल्क्युलेटिंग आणि मेंटेनिंग जे आहे त्याच्यामुळे त्यांना ओळखल्या जायचं त्या व्हेंचरला. सो बीएसई अँड एआयपीएल हे कंटिन्यू करणार आहे, त्यांची सर्व्हिस जी आहे ते कंटिन्यू करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे त्यांच्या क्लायंट्सला, ज्यांनी काय केलेलं आहे ऑलरेडी एआयपीएल सोबत, एआयपीएल इंडायसेस आणि डाटा प्रोडक्ट सोबत सबस्क्राईब केलेलं आहे. त्यांना त्यांचे क्लायंट्स जे आहे त्यांना ते कंटिन्यू करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे सर्व्हिसेस. ओके, एआयपीएल इज कमिटेड टू इम्प्रूव्हिंग. कमिटेड आहे एआयपीएल कशा करता? इम्प्रूव्हिंग अँड एक्सपांडिंग त्यांचे प्रोडक्ट्स ऑफरिंग्स बाय वर्किंग क्लोजली विथ, आणि क्लोजली वर्क करत, कोणासोबत क्लोजली वर्क करत? विथ द फायनान्शियल मार्केट इकोसिस्टीम आणि अदर रिलिव्हंट स्टेक होल्डर्स. फायनान्शियल मार्केट इकोसिस्टीम आणि जे काही अदर रिलिव्हंट स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्यासोबत क्लोजली वर्क करत ते काय करणार आहेत? प्रोडक्ट ऑफर करणार आहेत. आणि कमिटेड आहे ते कशा करता? इम्प्रूव्हिंग आणि एक्सपांडिंग करता. ओके, सो एप्रिल मध्ये जे इंडेक्स प्रोव्हायडर आहे S&P डो जोन्स इंडायसेस यांनी अनाउन्स केलेलं होतं त्यांचं काही टार्गेट होतं. इट वॉज टार्गेटेड टू सेल इट्स एंटायर इक्विटी स्टेक इन एशिया इंडेक्स बाय May 31. तर एप्रिल मध्ये S&P DJI नी काय केलेलं होतं? अनाउन्स केलेलं होतं आणि त्याचा टार्गेट त्यांनी सांगितलेला होता की त्यांचे जे सेल आहे एंटायर इक्विटी स्टेक ते सेल करणार आहेत. कोणाला? इन एशिया इंडेक्स मध्ये ते सेल करणार आहेत May 31 पर्यंत. ते त्यांचं टार्गेट आहे सेल करायचा त्यांचं एंटायर स्टेक्स. ओके, तर S&P डो जोन्स इंडायसेस बद्दल बघूया आपण. सो त्यांची पॅरेंट ऑर्गनायझेशन काय आहे? S&P ग्लोबल ही S&P डो जोन्स इंडायसेसची
पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे. सीईओ डॅन ड्रेपर हे सीईओ आहे. फाउंडर्स कोण कोण आहे? चार्ल्स बर्गर आणि एडवर्ड जोन्स हे फाउंडर्स आहे S&P डो जोन्स इंडस्ट्रीजचे. फाउंड कधी झालेलं? 1882 मध्ये हे फाउंड झालेलं होतं. ओके, तो ही न्यूज होती की BSEने काय केलेलं आहे? एंटायर इक्विटी स्टेक एक्वायर केलेले आहे. कोणाचे एक्वायर केलेले आहे? तर S&P डो जोन्स इंडस्ट्रीजचे त्यांनी एंटायर इक्विटी स्टेक जे आहे ते एक्वायर केलेले आहे, जे काय आहे? एशिया इंडेक्स मधले. तो नेक्स्ट बघूया आपण न्यूज आता. ओके, नेक्स्ट न्यूज आहे इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रो जे आहे आणि विप्रो, इस्रो आणि विप्रोनी मिळून काय केलेलं आहे? सक्सेसफुली 4 स्टेज ऑफ पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणजे PSLV. PSLV चं फुल फॉर्म काय आहे? पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. तर त्याच्या 4 स्टेजला पॉवर करण्याकरता एक 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन त्यांनी मॅन्युफॅक्चर केलेलं आहे सक्सेसफुली. तर ते काय आहे? PS4. ओके, तर 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन आहे PS4. 4 स्टेज पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकलला पॉवर करण्याकरता सक्सेसफुली मॅन्युफॅक्चर केलेलं आहे इस्रो आणि विप्रोने मिळून. ओके, तो तर हे जे PSLV आहे हे काय आहे? PSLV हे इस्रोचं वर्क हाऊस आहे, जे लॉन्च व्हेकल आहे. इस्रोचं वर्क हाऊस लॉन्च व्हेकल आहे. कशा करता आहे ते? अर्थ ऑब्झर्वेशन आणि सायंटिफिक सॅटेलाइट आहे. जे कशावर रिलाय आहे? ते रिलाय आहे 4 स्टेज PS4 यांच्यावर, म्हणजे त्याच्यावर ते अवलंबून आहे. 4 स्टेज जे PS4 आहे त्याच्यावर अवलंबून आहे पूर्ण त्यांचं व्हेकल, लॉन्च व्हेकल, जे की काय करणार आहेत? अर्थ ऑब्झर्वेशन आणि सायंटिफिक सॅटेलाइट ते लॉन्च व्हेकल ते करणार आहे, जे PSLV आहे. ओके, तर या स्टेजवर हे एक काय क्रुशियल मिशन आहे, इम्पॉर्टंट मिशन आहे, जे की रिलेटेड आहे टू रिमोट सेन्सिंग, ओशिओनोग्राफी, कार्टोग्राफी आणि डिझास्टर वॉर्निंग. आणखी काही जे अदर आहे त्याच्यासोबतच रिमोट सेन्सिंग, ओशिओनोग्राफी, कार्टोग्राफी आणि डिझास्टर वॉर्निंग हे याच्यासाठी हे एक इम्पॉर्टंट मिशन करतात. ते इम्पॉर्टंट मिशन हे स्टेज जे आहे ते रिलेटेड आहे. ओके, तर द सक्सेसफुली इंटिग्रेशन ऑफ 3D प्रिंटेड PS4 इंजिन हे काय सिग्निफाईज करताय? ट्रान्सफॉर्मेटिव्ह स्टेप एनहान्स करणार आहे ते PSLV ची कॅपेबिलिटी. ओके, सो इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि विप्रोने सक्सेसफुली काय केलेलं आहे? मॅन्युफॅक्चर केलेलं आहे 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन, ज्याचं नाव आहे PS4. आणि ते PS4 जे आहे ते कोणत्या व्हेकल साठी केलेलं आहे? तर PSLV साठी केलेलं आहे. आणि जे 4 स्टेज PSLV ची आहे, PSLV ची 4 स्टेज जे आहे त्याला पॉवर करण्याकरता हे 3D प्रिंटेड PS4 जे आहे रॉकेट इंजिन ते त्यांनी मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. सो इस्रो बद्दल बघून घेऊया. इस्रो कधी फॉर्म झालेला? 15 ऑगस्ट 1969 ला फॉर्म झालेलं इस्रो. प्रिसिडिंग एजन्सी काय होती त्याची? इन्कॉस्पार. ओके, 1962 ते 1969 या वर्षामध्ये, या काळामध्ये जी प्रिसिडिंग एजन्सी होती त्याची ती होती इन्कॉस्पार. टाइप काय आहे? स्पेस एजन्सी आहे. आणि चेअरमॅन कोण आहे इस्रोचे? श्रीधरा सोमनाथ. ओके, श्रीधरा सोमनाथ हे इस्रोचे चेअरमॅन आहेत. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट आहे इंडियाचे DP मानू. ओके, इंडियाचे DP मानू हे काय? जॅव्हलिन थ्रोवर आहे. सो टायपीमध्ये जे तैवान ओपन 2024 आहे त्यामध्ये मेन्स जॅव्हलिन थ्रो या इव्हेंट मध्ये काय केलेलं आहे? इंडियाचे DP मानू यांनी गोल्ड मेडल जिंकलेला आहे. गोल्ड मेडल जिंकलेला आहे. आणि त्यांचा थ्रो किती होता? त्यांचा थ्रो होता 81.58 मीटर. ओके, तो 81.58 मीटर त्यांनी तैवानचं जे तैपीमध्ये तैवान ओपन 2024 चालू आहे. सो त्याच्यामध्ये मेन्स जॅव्हलिन थ्रो इव्हेंट मध्ये 81.58 मीटर थ्रो करून त्यांनी गोल्ड मेडल हे जिंकलेलं आहे. सो
द एशियन ॲथलीट चॅम्पियनशिप सिल्वर मेडलिस्ट रजिस्टर हिज बेस्ट थ्रो इन हिज लास्ट अटेम्प्ट. तर त्यांच्या लास्ट अटेम्प्ट मध्ये ते सिल्वर मेडलिस्ट सुद्धा त्यांनी रजिस्टर केलेला आहे आणि त्यांचा बेस्ट थ्रो आहे तो लास्ट अटेम्प्ट मध्ये त्यांनी घेतलेला आहे एशिया ॲथलीट चॅम्पियनशिप मध्ये. सो तैवान ओपन हे काय आहे, इज अ वर्ल्ड ॲथलीट कॉन्टिनेंटल टूर ब्रॉन्झ लेवल मीट आहे आणि अवॉर्ड क्रुशियल रँकिंग पॉइंट. ओके, त्यांनी गोल्ड मेडल तर मिळवलेलं आहे तैवान ओपन 2024 मध्ये. किती? 81.58 मीटर थ्रो जॅव्हलिन थ्रो खेळ. पण त्यांचा जो पर्सनल बेस्ट आहे, त्यांचा पर्सनल बेस्ट स्कोर किती आहे, तर 84.35 मीटर हा त्यांचा पर्सनल, त्यांचा जो परफॉर्मन्स आहे त्यांचा पर्सनल बेस्ट आहे हा स्कोर. ओके, सो इट इज ऑल्सो लेस दॅन इज सीझन बेस्ट. त्यांचं जे सीझन बेस्ट होतं लास्ट मंथ मध्ये, जे फेडरेशन कप झालेलं इन भुवनेश्वर मध्ये जे फेडरेशन कप झालेलं लास्ट मंथ मध्ये, तर त्यांचा सीझन बेस्ट एफर्ट किती होता, 82.06 होता. तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये पण जे 81.58 आहे, जे आता त्यांनी ज्याच्यामध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे, जिंकलेलं आहे, ते पण कमी आहे. ओके, ही हॅज फिनिश्ड सेकंड बिहाइंड ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा. तर जे फेडरेशन कप भुवनेश्वर मध्ये जे फेडरेशन कप झालेलं होतं तिथे त्यांना सेकंड प्लेस मिळाली होती. फर्स्ट जे मिळाली होती ते नीरज चोप्रांना मिळाली होती. ओके, म्हणून त्यांनी फिनिश केलेलं आहे 6th ॲट द वर्ल्ड चॅम्पियनशिप लास्ट इयरला त्यांनी 6th वर फिनिश केलेलं होतं वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये. आणि सध्या ते जे ऑलिम्पिक होणार आहेत पॅरिस ऑलिम्पिक, त्यासाठी ते सध्या तरी क्वालिफाय झालेले नाही आहेत. आणि जे क्वालिफिकेशन मार्क्स आहे ऑलिम्पिक मध्ये क्वालिफाय होण्याकरता, तर त्याला किती लागत असते, त्यांचा टार्गेट किती असतो, 85.50 इतकं मीटर तरी पाहिजे असते, इतकं थ्रो तरी पाहिजे असतो जॅव्हलिन थ्रो. सो त्याच्यामुळे ते काय होईल की पॅरिस ऑलिम्पिक मध्ये क्वालिफाय होईल. पण त्यांना किती मिळालेलं आहे, 81.58, म्हणजे बरेच दूर आहेत ते त्या त्यांच्या टार्गेट पासून. सो म्हणून ते क्वालिफाय नाही झालेले आहे पॅरिस ऑलिम्पिक साठी. नीरज चोप्रा आणि किशोर जेने हे काय झालेले आहे, ऑलरेडी क्वालिफाय झालेले आहे पॅरिस ऑलिम्पिक करता. ओके, तर ही न्यूज कशाबद्दलची होती, जी तायपे मध्ये तैवान ओपन 2024 आहे त्यामध्ये इंडियाचे डीपी मानू यांनी गोल्ड मेडल जिंकलेला आहे. त्यांचा थ्रो होता 81.58 मीटर. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज पोर्ट्स बद्दलची आहे. तर अदानी इंटरनॅशनल पोर्ट होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड, ओके, जी काय आहे होल्डी ओन सबसिडरी आहे ऑफ अदानी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडची, यांनी एंटर केलेला आहे तंझानियामध्ये बाय सेक्युरिंग 30 इयर कन्सेशन. 30 इयरचं कन्सेशन म्हणजे 30 इयर काय ते ऑपरेट करणार आहे तंझानियामध्ये कंटेनर टर्मिनल 2 इथे दर एस सलाम पोर्ट वर. ओके, दर एस सलाम पोर्ट यावर कंटेनर टर्मिनल 2 इथे ते 30 वर्षासाठी त्यांना कन्सेशन मिळालेलं आहे ऑपरेट करण्याकरता. कोणाला, अदानी इंटरनॅशनल पोर्ट होल्डिंग लिमिटेड यांना, जे की खोली काय ओन सबसिडरी आहे अदानी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडची. तो हे काय आहे, द दर ए सलाम पोर्ट हे क्रुशियल गेटवे आहे. एक त्यांना काय मिळालेलं आहे, एक गेटवे मिळालेला आहे इम्पॉर्टंट, त्यांना प्रवेशद्वार मिळालेला आहे. त्यांचा एक्सटेन्सिव्ह वर्क कशामध्ये करण्याकरता, रोडवेज आणि रेल्वेज या प्रवेशद्वारामुळे त्यांना रोडवेज आणि रेल्वे हा एक्सटेन्सिव्ह नेटवर्क त्यांना मिळालेला आहे, ज्याच्यामुळे काय होणार आहे, बूस्ट होणार आहे अंडर दिस न्यू अग्रीमेंट. या न्यू अग्रीमेंटमुळे जो बूस्ट मिळणार आहे याला, ओके, त्यांना ते बूस्ट मिळणार आहे. CT2, ओके, CT2 जे आहे कंटेनर टर्मिनल 2, तिथे काय काय आहे, तिथे आहे 4 बर्थ्स आहे, बोस्ट अँड अॅन्युअल कार्गो हँडलिंग कॅपॅसिटी ऑफ 1 मिलियन TEU. तिथे 4 बर्थ्स आहे CT2 वर आणि त्याची अॅन्युअल कॅपॅसिटी किती आहे होल्ड करायची कार्गोस, तर 1 मिलियन TEUs अॅन्युअली कार्गो हँडलिंग कॅपॅसिटी आहे त्या CT2 ची. ओके, सो 2023 मध्ये टर्मिनलने मॅनेज केलेलं होतं 0.82 मिलियन TEU
म्हणजे जे रिप्रेझेंट काय करतं 83% ऑफ तंझानियाज टोटल कंटेनर व्हॉल्यूम. तर 83% तंझानियाचा टोटल कंटेनर व्हॉल्यूम ते काय करतं रिप्रेझेंट करतं. आणि 2023 मध्ये त्यांनी किती मॅनेज केलेलं होतं हँडल करण्यासाठी EU 0.82 मिलियन. ओके. सो टू फॅसिलिटेट द ऑपरेशनला फॅसिलिटेट करण्याकरता ईस्ट आफ्रिकन गेटवे लिमिटेड म्हणजे EAGL यांनी काय केलं होतं हॅज बीन फॉर्म ॲज अ जॉईंट वेंचर फॉर्म केलेलं होतं इन्व्हॉल्विंग AIPH, अडानी पोर्ट ग्रुप आणि ईस्ट हार्बर टर्मिनल लिमिटेड EHTL. ओके. तर ऑपरेशनला फॅसिलिटेट करण्यासाठी EAGL यांनी फॉर्म केलेलं होतं एक जॉईंट वेंचर. त्याच्यामध्ये इन्क्लूड होते AIPH, अडानी पोर्ट ग्रुप आणि ईस्ट हार्बर टर्मिनल्स लिमिटेड. ओके. सो ही न्यूज कशाबद्दलची होती की जे अदानी इंटरनॅशनल पोर्ट होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यांना 30 वर्षाचं कन्सेशन मिळालेलं आहे. 30 वर्ष आता ते काय ऑपरेट करणार आहेत कुठे कंटेनर टर्मिनल 2 दार ए सलाम पोर्ट जे की आहे तंझानियामध्ये. ओके. नेक्स्ट बघूया. ओके. नेक्स्ट न्यूज आहे बॅडमिंटन स्टार ज्या PV सिंधू आहे त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. कशासाठी अपॉइंट करण्यात आलेला आहे ब्रँड अँबॅसिडर बनवलेला आहे. कशाचं टोबॅको कंट्रोलचं. तर टोबॅको कंट्रोल कधी होता तुम्हाला मी आधीच्या सेशन मध्ये सांगितलं होतं की टोबॅको जो अँटी टोबॅको डे आहे तो कधी होता. ओके. सो तुम्ही एकदा बघून घ्या की कधी सेलिब्रेट करण्यात येतो अँटी टोबॅको डे. सो काय केलेलं आहे द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर यांनी ऑर्गनाईज केलेला होता एक इव्हेंट जो काय मार्क करत होता वर्ल्ड नो टोबॅको डे 2024. याच्यासाठी त्यांनी एक इव्हेंट ऑर्गनाईज केलेला होता मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर यांनी. ओके. तर या वर्षीची थीम काय होती तुम्हाला थीम पण मी मागच्या सेशन मध्ये सांगितली होती. या वर्षीची थीम होती प्रोटेक्टिंग चिल्ड्रन फ्रॉम टोबॅको इंडस्ट्री इंटरफरन्स. तो underscores the urgent need to shield youth from the determinant influences of tobacco consumption. तर जे youth आहे ते काही टोबॅको कन्झम्पशन करतात त्याच्यामुळे त्याला काय करण्याकरता जे इन्फ्लुएन्स होतात त्याच्यामुळे त्याला रोखण्याकरता हा जो इव्हेंट आहे तो ठेवण्यात आलेला होता. सो गव्हर्नमेंटनी काय अनवील केलेला आहे की फोकस अनवील केलेला आहे त्यांनी फोकस एरिया फॉर टोबॅको कंट्रोल इनिशिएटिव्ह इन 2024. ज्याच्यामध्ये काय इन्क्लूड राहणार आहे त्या इनिशिएटिव्ह मध्ये त्याच्यामध्ये इन्क्लूड राहणार आहे स्ट्रिक्ट एन्फोर्समेंट ऑफ इंडियाज नॅशनल टोबॅको कंट्रोल लॉ. ओके. स्ट्रिक्ट एन्फोर्समेंट ऑफ इंडियाज नॅशनल टोबॅको कंट्रोल लॉ जो आहे तो त्यामध्ये इन्क्लूड राहणार आहे. जो इनिशिएटिव्ह त्यांनी आता घेतलेला आहे टोबॅको कंट्रोलचा त्यामध्ये तर काय इंटेन्सिफाय करणार आहे त्यामध्ये राहणार आहे पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन्स इन्क्रीजिंग टोबॅको फ्री एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. सो त्यामध्ये हे सगळं इन्क्लूड राहणार आहे जे की आहे पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन्स राहणार आहे. त्यामध्ये कॅम्पेन्स घेणार आहेत ते इन्क्रीज करणार आहेत टोबॅको फ्री एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. तो एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये पण बरेच जे युथ आहेत ते टोबॅको कन्झ्युम करत असतात. तर त्याच्यासाठी पण टोबॅको फ्री एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ते करणार आहेत आणि इस्टॅब्लिशिंग टोबॅको फ्री विलेज नेशन वाईड. तर नेशन वाईड मध्ये टोबॅको फ्री विलेज पण ते इस्टॅब्लिश करणार आहेत. तर हे सगळे त्या लॉ थ्रू त्या इनिशिएटिव्ह थ्रू हे सगळं वर्क करणार आहेत कॅम्पेन्स घेणार आहेत आणि गव्हर्नमेंट घेणार आहेत हे सगळं. ओके. सो यंग चिल्ड्रन आणि युथला काय करण्यासाठी मोटिवेट करण्यासाठी की तुम्ही टोबॅको कोणतं पण फॉर्मचं टोबॅकोचे बरेच सारे फॉर्म्स आहेत फक्त ते गुटखा वगैरेच नाही या खूप सारे फॉर्म्स आहेत टोबॅकोचे. सिगरेट्स आहे सिगरेट्स मध्ये पण टोबॅको असतात जे मिळत असतात पांठेल्यावर वगैरे खूप काही मिळत असतं टोबॅकोचे व्हेरियस इन्ग्रेडियंट्स सगळं काही मिळत असतात. तर सगळ्या फॉर्म्स मध्ये जे टोबॅको असतात तर त्या फॉर्म्स मध्ये जे युथ आहे आणि यंग चिल्ड्रन्स आहे त्यांना मोटिवेट करण्याकरता की तुम्ही कन्झ्युम नका करू यासाठी काय केलेलं आहे इंडियन बॅडमिंटन मेस्ट्रो PV सिंधू यांना काय केलेलं आहे ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्यांना डेझिग्नेट करण्यात आलेलं आहे फॉर टोबॅको कंट्रोल साठी. ओके. टोबॅको कंट्रोल साठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून PV सिंधू यांना डेझिग्नेट करण्यात आलेला आहे. या इव्हेंट मध्ये जे अवॉर्डीज आहे ऑफ WHO वर्ल्ड नो टोबॅको
डे 2024 अवॉर्ड पण काय फेलिसिटेट करण्यात आलेले आहे, प्रदान करण्यात आलेले आहे. तर कोणाकोणाला देण्यात आलेले आहे ते अवॉर्ड बघूया. तर WHO WNTC म्हणजे वर्ल्ड नो टोबॅको डे अवॉर्ड फॉर 2024 हा प्रेझेंट करण्यात आलेला आहे. स्टेट टोबॅको कंट्रोल सेल ओडिसा यांना आणि रिजनल डायरेक्टर्स ऑफ स्पेशल रेकग्निशन अवॉर्ड फॉर 2024 हा प्रेझेंट करण्यात आलेला आहे. डॉक्टर मीर मुस्ताक अहमद यांना, जे काय आहे नोडल ऑफिसर काश्मीर. ओके. नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्राम अँड द जनरेशन सेव्हियर असोसिएशन पंजाब. तर या सगळ्यांना काय करण्यात आलेलं आहे, WHO वर्ल्ड नो टोबॅको डे अवॉर्ड 2024 हा प्रेझेंट करण्यात आलेले आहेत. ओके. आणि न्यूज आपली ही होती की टोबॅको कंट्रोल करता ब्रँड अँबॅसिडर बनवण्यात आलेला आहे. PV सिंधू ज्या काय आहे इंडियन बॅडमिंटन प्लेयर आहे त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूया. ओके. नेक्स्ट न्यूज आहे इंडियन अमेरिकन. सो इंडियन अमेरिकन आहे ते कोण, ब्रुअर्ट सोमा. हे कुठले आहे, फ्लोरिडाचे आहे. ओके. इंडियन अमेरिकन आहे म्हणजे इंडियातले आहे, ते फ्लोरिडामध्ये राहत आहे. तर त्यांचं नाव आहे ब्रुअर्ट सोमा. यांनी काय जिंकलेलं आहे, स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी. स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी हे त्यांनी जिंकलेलं आहे. तर बघून घेऊया कसं जिंकलेलं आहे त्यांनी. ब्रुअर्ट सोमा हे काय आहे, 12 वर्षाचे आहे, 12 इयर्स ओल्ड आहे, इंडियन अमेरिकन आहे आणि 7th ग्रेड स्टुडंट आहे, म्हणजे 7th स्टुडंट आहे फ्लोरिडा मधले. ओके. यांनी जिंकलेलं आहे स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी. आणि त्यांनी स्पेल काय केलेलं आहे, 29 वर्ड्स त्यांनी करेक्टली स्पेल केलेले आहे. जे टाय ब्रेकर राऊंड होता त्यामध्ये पण त्यांनी करेक्टली स्पेल केलेले आहे 29 वर्ड. सो म्हणून त्यांना काय स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी हा हे ते जिंकलेले आहेत, ब्रूट सोमा. ओके. सो ब्रुअर्ट हे काय आहे, ब्रुअर्ट यांनी एमर्ज केलेला आहे विक्टेरियस इन स्क्रिपिंग नॅशनल स्पेलिंग बी आणि अर्न केलेले आहे किती, मोर दॅन $50,000 इन कॅश. $50,000 इन कॅश मध्ये त्यांनी अर्न केलेले आहे. हे जिंकून स्क्रिपर्स नॅशनल स्पेलिंग बी त्यांनी जिंकून किती, मोर दॅन 50,000 काय डॉलर इन कॅश मध्ये त्यांनी जिंकलेले आहेत. आणि काही अदर प्राइजेस पण त्यांना मिळालेले आहेत. सोबतच झाकी ऑफ एलन, टेक्सासची झाकी ऑफ एलन जे आहे त्यांनी रिसीव्ह केलेले आहे $25,000 त्यांनी रिसीव्ह केलेले आहे. श्रेय पारिक ऑफ रॅन्चो कुकामोका कॅलिफोर्निया हे काय आले, 3rd प्लेसवर आलेले आहे. त्या कॉम्पिटिशन मध्ये रिसीव्ह केलेले आहे त्यांनी $12,500. ओके. अनन्या प्रसन्न ऑफ अपेक्स नॉर्थ कॅरोलिनचे यांनी पण 3rd प्लेस मिळवलेले आहे. त्या कॉम्पिटिशन मध्ये रिसीव्ह केलेला आहे $12,500. ओके. या वर्षीचं जे कॉन्टेस्ट होतं त्यामध्ये टाय ब्रेकर मध्ये ब्रूट यांनी किती केलेले आहे, ब्रुअर्ट जे सोमा आहे त्यांनी 29 वर्ड्स करेक्टली स्पेल केलेले आहे विदिन 90 सेकंड्स मध्ये. ओके. आणि कोणाला बीट केलेला आहे, फैजन झाकी. फैजन झाकी यांना बीट केलेला आहे. फैजन झाकीने किती करेक्टली स्पेल केलेले आहे, 20 वर्ड्स करेक्टली स्पेल केलेले आहे. आणि जे सोमा आहे त्यांनी किती 29 वर्ड्स करेक्टली स्पेल केलेले आहे 90 सेकंड्स मध्ये. सो नेक्स्ट बघूया ऍडम सिम्पसन जे प्रेसिडेंट अँड CEO आहे द EW स्क्रिपल्स कंपनीचे. यांनी ब्रुअर्ट सोमा यांना काय केलेलं आहे, प्रेझेंट केलेलं आहे चॅम्पियनची ट्रॉफी. ओके. आता लास्ट इयरला कोणाला मिळालेलं होतं हे ट्रॉफी, कोणाला मिळालेली होती, तर इंडियन अमेरिकन देव शहा. इंडियन अमेरिकन जे देव शहा आहे लास्ट इयर त्यांनी जिंकलेलं होतं. त्यांनी करेक्टली स्पेल केलेली होती कोणतं वर्ड त्यांनी करेक्टली स्पेल केलेलं होतं, ते आहे सॅमोफिल. ओके. सॅमोफिल जे आहे हे त्यांनी करेक्टली स्पेल केलेलं होतं देव शहा यांनी लास्ट इयर मध्ये. आणि त्यांनी ट्रॉफी तर माहिती नाही जिंकली होती की नाही, पण लास्ट इयर त्यांनी करेक्टली स्पेल केलेलं होतं सॅमोफिल. ओके. नेक्स्ट जे आहे 2022 जे झालेलं होतं त्यामध्ये हरणी लोगन यांनी जिंकलेलं होतं.
ओके, देव शहा यांनी जिंकलेलं होतं लास्ट इयर मध्ये, आणि त्याच्या आधी 2023 मध्ये देव शहा यांनी जिंकलेलं होतं, आणि 2022 मध्ये हरिणी लोगन यांनी जिंकलेलं. ओके, आणि या वर्षी कोणी जिंकलेलं आहे? इंडियन अमेरिकन बृहट सोमा फ्लोरिडाचे, जे की 12 वर्षाचे आहे, त्यांनी जिंकलेली आहे ट्रॉफी स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी ची. आणि किती कॅश प्राइज जिंकलेला आहे त्यांनी? $50,000 ही कॅश प्राइज, आणि सोबतच अदर प्राइजेस जे आहे त्यांनी जिंकलेले आहे. ओके, तो आपण आता आजच्या न्यूजवर आधारित काही क्वेश्चन्स आहेत ते घेऊन घेऊया. सो फर्स्ट ऑफ ऑल, जे आपण आज डेज बघितले आहे इम्पॉर्टंट डेज, ते बघून घेऊया आणखी एकदा. सो 2 जूनला कोणता डे सेलिब्रेट करण्यात येतो? तर तेलंगणा फॉर्मेशन डे हा सेलिब्रेट करण्यात येतो 2 जूनला. आणि 3 जूनला म्हणजे आजच्या दिवशी हा कोणता डे सेलिब्रेट करण्यात येतो? वर्ल्ड बायसिकल डे. आणि 2018 पासून हा डे सेलिब्रेट करण्यात येतो. आणि 2024 ची थीम आहे ती काय आहे? प्रमोटिंग हेल्थ इक्विटी अँड सस्टेनेबिलिटी थ्रू सायकलिंग. ही थीम लक्षात ठेवा. थीम ही कोणत्या पण एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. सो थीम विचारण्यात येते, जसं की वर्ल्ड बायसिकल डे हा कोणत्या दिवशी सेलिब्रेट करण्यात येतो हे पण जसं विचारण्यात येते, तसं पण की 2024 ला, म्हणजे जर आज या 2024 मध्ये जर एक्झाम झालेल्या, तर त्यामध्ये तुम्हाला विचारण्यात येईल, कोणत्या पण SSC ची एक्झाम असो, बँकिंगची एक्झाम असो, तर त्यामध्ये तुम्हाला असं विचारण्यात येईल की 2024 ची जी थीम आहे ती काय आहे वर्ल्ड बायसिकल डे ची. सो ऑप्शन्स मध्ये तुम्हाला राहणार बरेचसे ऑप्शन्स, आणि त्यामध्ये प्रमोटिंग हेल्थ इक्विटी अँड सस्टेनेबिलिटी थ्रू सायकलिंग हा करेक्ट ऑप्शन तुम्हाला चूज करायचा आहे. सो यामुळे तुम्हाला 1 मार्क मिळू शकतो, हे पण इम्पॉर्टंट आहे. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता. विच इंडियन इन्स्टिट्यूट, कोणतं इंडियन इन्स्टिट्यूट आहे ज्यांना अवॉर्ड कोणता अवॉर्ड मिळालेला आहे? नेल्सन मंडेला अवॉर्ड यांना त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे फॉर हेल्थ प्रमोशन करता 2024 मध्ये. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ने त्यांना प्रदान केलेला आहे. तर ते काय आहे? निम्हन्स. ओके, सो यावरनं पण एक आणखी क्वेश्चन होतो की तुम्हाला एखादा क्वेश्चन येऊ शकतो की निम्हन्सचं फुल फॉर्म काय आहे? सो निम्हन्सचं फुल फॉर्म काय आहे? द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स. आणि बरेचसे क्वेश्चन यावरनं तयार होऊ शकतात की जसं निम्हन्स आहे, तर निम्हन्सचं जे ए आहे, तर ए कशाला डिनोट करतात? तर ए म्हणजे काय आहे? हेल्थ. ओके, आणि एन कशाला डिनोट करतं? एन म्हणजे न्यूरो. तर म्हणून तुम्हाला पूर्ण निम्हन्सचं फुल फॉर्म हे लर्न करून ठेवावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑटोमेकर स्टिलँटिस यांनी अपॉइंट केलेला आहे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ इंडिया ऑपरेशन करता. कोणाला अपॉइंट केलेला आहे सीईओ आणि एमडी म्हणून? तर शैलेश हजेला यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे एमडी आणि सीईओ म्हणून स्टिलँटिस. नेक्स्ट, रिसेंटली हाऊ मच पेनल्टी, किती पेनल्टी इम्पोज केलेली आहे आरबीआयने? किती पेनल्टी लावलेली आहे आरबीआयने SBM बँक यांच्यावर की त्यांनी जे रेग्युलेटरी नॉर्म्स आहे त्यांचं पालन केले नाही आहे त्यामुळे? तर किती? 88.70 लाखची पेनल्टी त्यांना लावलेली आहे. नेक्स्ट, नेम इंडियाज लीडिंग स्टॉक एक्सचेंज विच हॅज कम्प्लिटेड द ॲक्विजिशन ऑफ S&P Dow Jones Indices. तर कोणती इंडियाची लीडिंग स्टॉक एक्सचेंज कंपनी आहे? कोणती लीडिंग स्टॉक एक्सचेंज आहे जिने काय ॲक्विजिशन कंप्लीट केलेलं आहे S&P Dow Jones Indicesचं एंटायर इक्विटी शेअर त्यांनी एक्वायर केलेला आहे कशामध्ये? इन एशिया इंडेक्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये. तर कोणी केलेला आहे? BSE लिमिटेड यांनी ॲक्विजिशन कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विथ whom the ISRO has partnered to have successful manufacture. तर इस्रो यांनी कोणासोबत, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यांनी कोणासोबत पार्टनरशिप करून एक 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन आहे PS4 ते 4th स्टेज PSLVच्या 4th स्टेजला पॉवर देण्याकरता मॅन्युफॅक्चर केलेला आहे. तर कोणासोबत इस्रोनी पार्टनरशिप केलेली आहे? ती केलेली आहे विप्रो यांच्यासोबत. ओके, विप्रो 3D यांच्यासोबत पार्टनरशिप केलेली आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट, रिसेंटली हु हॅज क्लिंच्ड द गोल्ड मेडल इन मेन्स जॅव्हलिन थ्रो इव्हेंट. तर तायपी मध्ये जे तैवान ओपन 2024 झालेलं
त्यामध्ये मेन्स जॅव्हलिन थ्रो इव्हेंट मध्ये कोणाला गोल्ड मेडल म्हणजे कोणाला गोल्ड मेडल, कोणी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे, कोणत्या इंडियनने गोल्ड मेडल जिंकलेलं आहे, त्यांचा थ्रो किती होता 81.58 मीटर हा त्याचा थ्रो होता. तर कोणी जिंकलेला आहे, ते जिंकलेलं आहे डीपी मानू यांनी. नेक्स्ट, नेम द होली ओन्ड सबसिडरी ऑफ एपीसेस विच हॅज एंटर्ड तंझानिया. ओके, तर जी होली ओन्ड सबसिडरी आहे एपीसेस ची, ओके, त्यांनी एंटर्ड केलेला आहे तंझानियामध्ये बाय सेक्युरिंग अ 30 इयर कन्सेशन टू ऑपरेट. तर 30 इयरचं कन्सेशन त्यांना मिळालेलं आहे ऑपरेट करण्याकरता कंटेनर टर्मिनल 2 ऍट दार ए सलाम पोर्ट. तर तंझानिया मधलं जे दार ए सलाम पोर्ट आहे तिथल्या कोणत्या टर्मिनलवर, कंटेनर टर्मिनल 2 इथे ऑपरेट करण्याकरता 30 वर्षाचं कन्सेशन मिळालेलं आहे. तर ते एपीसीएस ची कोणती होल्ली सबसिडरी आहे, ती आहे अदानी इंटरनॅशनल पोर्ट होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड. ओके, नेक्स्ट, हु हॅज बीन डेझिग्नेटेड ॲज द ब्रँड एम्बेसिडर फॉर टोबॅको कंट्रोल इन इंडिया. तर टोबॅको कंट्रोल साठी एक ब्रँड एम्बेसिडर अपॉइंट करण्यात आलेला आहे. तर ते कोणाला अपॉइंट करण्यात आलेलं आहे, पीव्ही सिंधू यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे. ओके, आणि पीव्ही सिंधू काय आहे, एक इंडियन बॅडमिंटन प्लेअर आहेत. नेक्स्ट आहे हु हॅज वॉन द स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी चॅम्पियनशिप. तर जे 2024 मधलं स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी चॅम्पियनशिप झालेलं आहे ते कोणी जिंकलेलं आहे, ते जिंकलेलं आहे बृहट सोमा यांनी. बृहट सोमा काय आहे, फ्लोरिडा मधले आहे एक, आणि ते इंडियन अमेरिकन आहे, 7th स्टँडर्ड मध्ये आहेत आणि 12 वर्षाचे आहेत. ओके, त्यांनी जिंकलेलं आहे 2024चा स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी, आणि त्यांनी किती 90 सेकंड मध्ये 29 वर्ड हे करेक्टली स्पेल केलेले आहे. ओके, सो आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच इंस्टाग्राम आणि टेलिग्रामला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. थँक्यू.